नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी समोर येते। जर तुम्ही वर्षाच्या शेवटी तुमच्या उरलेल्या सुट्ट्या संपण्याच्या विचारानं त्रस्त असाल तर आता तसं होणार नाही। केंद्र सरकारच्या नवीन लेबर कोड, विशेषतः ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वॉर्निंग कंडिशन्स कोड 2020 अंतर्गत सुट्ट्यांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू आहे। हे नियम लागू झाल्यानंतर तुमच्या हक्काच्या सुट्ट्या आता थेट तुमच्या बँक खात्यांमध्ये पैशांच्या स्वरूपामध्ये जमा होऊ शकतात। नवीन नियमानुसार आता प्रत्येक कर्मचाऱ्याला दर 20 दिवसांच्या कामामागे 1 दिवसाची सुट्टी मिळणार आहे। नियम असा आहे की तुम्ही पुढच्या वर्षासाठी जास्तीत जास्त 30 सुट्ट्याच शिल्लक ठेवू शकता। तुमची जमा सुट्ट्यांची संख्या 30च्या वर जाताच कंपनीला त्या अतिरिक्त सुट्ट्यांच्या बदल्यात तुम्हाला पैसे द्यावे लागतील। संपूर्ण देशामध्ये एक समान व्यवस्था लागू करण्याच्या उद्देशाने हा नियम आणण्यात येतोय। अनेकदा असं दिसून आलंय की कामाचा व्याप जास्त असल्यामुळे असं सांगून कंपन्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या सरळ रद्द करतात। नवीन कायद्यामध्ये यावर देखील उपाय शोधण्यात आलाय। जर एखाद्या कर्मचाऱ्याने सुट्टी मागितली आणि कंपनीने ती नाकारली तर त्या सुट्ट्या कोणत्याही 30 दिवसांच्या मर्यादेशिवाय पुढच्या वर्षात जोडल्या जातील। जर ही संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाली तर कर्मचारी वर्षाच्या शेवटी त्या सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे घेण्यास पात्र राहील। त्यामुळे कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसेल। ही सुविधा प्रामुख्याने कामगार श्रेणीतील कामगारी, कंत्राटी आणि फिक्स टर्म वर्किंग असलेल्या लोकांना मिळेल। मात्र व्यवस्थापन पातळीवरील किंवा 18,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारे सुपरवायझर पदावरील लोक या कक्षेबाहेर असू शकतील। सध्या अनेक राज्यांनी या नियमांवरनं अंतिम स्वरूप न दिल्याने हे कोड प्रलंबित आहेत। जशी सर्व राज्य आपली संमती देतील तशी ही नवीन व्यवस्था देशभरामध्ये प्रभावीपणे लागू होईल आणि कोट्यावधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत, तर तुमच्या वर्षाच्या शेवटी ज्या काही सुट्ट्या उरतील तर त्या सुट्ट्यांच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।